आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायला हवी, ती प्रगती जरूर करू शकतोय। आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकरजी अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। सरांचं सहर्ष स्वागत आहे अगदीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ। आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेचे उद्घाटक उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकरजी रामचंद्र अधिकारी नागझरी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तथा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। आदरणीय यदुनाथ पुरुषोत्तम पाटील खारेकुरण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, साहेब आपलं मनापासून स्वागत करीत आहोत। सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रेसिडेंट महोदय आणि स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय यज्ञेश संदीप पाटील बोईसर। खूपच कमी वयामध्ये वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ज्यांनी यंग अँड डायनामिक बिझनेसमॅन म्हणून यशाची अशी उंची गाठली, असे उद्घाटक महोदय आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतात। आदरणीय यज्ञेश संदीप पाटील आणि त्यांचं औक्षण केलं जातंय महिला भगिनींच्या शुभ हस्ते। ही भारताची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते अगदीच यथोचित स्वरूपामध्ये। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील खूपच कमी वयामध्ये वडिलांचं छत्र हरपल्यानंतर ज्या पद्धतीने स्वतःच्या कर्तृत्वाचा जो डंका त्यांनी निर्माण केलेला आहे तो उल्लेखनीय आहे। या स्पर्धेसाठी उद्घाटक महोदय म्हणून लाभलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत स्पर्धेअंतर्गत आम्ही करीत आहोत। आदरणीय सन्माननीय श्रीयुत बालचंद्र गणपत पाटील सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विपिन नंदकुमार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। भगवे वादळ या संघाचे संघमालक त्यांचं देखील मनापासून स्वागत। आणि संपूर्ण एपीएल ची कार्यकारिणी सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर। आशिष नरेश पाटील यांना आपण पाहू शकाल, सुनील भाऊ शेलार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदीच एक ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकतोय उद्घाटक महोदयांच्या स्वागताकरिता। खूप सुंदर असं हे दृश्य आहे आणि एकापेक्षा एक दिग्गज मान्यवर अगदीच आपल्याला पाहायला मिळत आहेत। योगेश विश्वनाथ पाटील साहेब कार्यकारिणीच्या माध्यमातून अगदीच मुख्य मान्यवरांच्या स्वागतासाठी आदरणीय सन्माननीय श्रीयुत यज्ञेश संदीप पाटील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांची ग्रँड एंट्री आपण पाहतोय। जोरदार यांचा गजर झाला पाहिजे। अगदीच ऑन स्क्रीन सुंदर दृश्य आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकरजी रामचंद्र अधिकारी स्पर्धेअंतर्गत विशेष अतिथी विद्यमान पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवर। आदरणीय सन्माननीय श्रीयुत यदुनाथ पुरुषोत्तम पाटील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत। आदरणीय सन्माननीय श्रीयुत बालचंद्र गणपत पाटील सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त महोदय पूर्व विभागाच्या माध्यमातून सरांना आपण या ठिकाणी पाहू शकतात ऑन स्क्रीनवर। थोड्याच वेळामध्ये उद्घाटनाला आपण प्रारंभ तथा शुभारंभ करणार आहोत स्पर्धेअंतर्गत। मुख्य व्यासपीठावरती सध्या आपल्याला संपूर्ण केपीएल कार्यकारिणी आणि दिग्गज मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळते। तर सुरेख दृश्य आपण पाहू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। सर्व खेळाडूंना विनंती आहे, संघांना आपण आपल्या संघानुसार लाईनअप व्हायचंय, रांगेत उभं राहायचंय। सर्व खेळाडूंनी आपण आपल्या संघानुसार लाईनअप व्हायचंय। तर आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर आदरणीय विपिन नंदकुमार पाटील काटाळे गावचा अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत। तदनंतर आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय श्रीयुत यदुनाथ पुरुषोत्तम पाटील खारेकुरण सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या समवेत आदरणीय भगवानजी पाटील साहेब काटाळे गावचा अनमोल रत्न ऑन स्क्रीनवर।
तदनंतर आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमळाकर रामचंद्र अधिकारी विद्यमान पंचायत समिती सदस्य यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते ऑन स्क्रीन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। तदनंतर आपण पाहू शकाल स्पर्धेचे उद्घाटक महोदय आदरणीय यत्नेश संदीप पाटील साहेब युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते बोईसर विभागातून बिलॉंग करतायत आणि खऱ्या अर्थाने खूपच कमी वयामध्ये बाप म्हणजे जगण्याचं माप असतो, परंतु जेव्हा वडिलांचं छत्र हरपतं तेव्हा त्या मुलाला तुम्ही विचारू शकतात की आयुष्याचा प्रवास परिपूर्ण करणं किती कठीण आहे, परंतु आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी कर्तृत्वाच्या बळावर उद्योजक क्षेत्रात असीम उंची प्रदान करणारे आदरणीय यत्नेश संदीप पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे। खूपच कमी वयामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेले आहे उद्योजक क्षेत्रामध्ये आणि या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून देखील लाभलेले आहेत। वय वर्ष जर आपण विचारलं तर केवळ 23, म्हणजे इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अगदीच 12व्या वर्षी ज्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली आणि 16व्या वर्षामध्ये जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचं अविश्वसनीय स्वप्न प्रत्यक्ष अगदी परिपूर्ण करून दाखवलं। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अगदीच 16व्या वर्षापर्यंत 16 भाषांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं आणि भूतभूषण सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि अगदी तशा प्रकारे आपण पाहतोय केवळ 23 वर्षांमध्ये आदरणीय यत्नेश संदीप पाटील यांनी ज्या प्रकारे गगनभरारी घेतलेले आहे गरुड चेप घेतलेले आहे ते उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळते। तदनंतर आदरणीय सन्माननीय श्रीयुत भालचंद्र गणपत पाटील साहेब सरांबद्दल काय म्हणावं, जर आपण पूर्व विभागामध्ये सूर्या नदीच्या काठावरती जितकी गावं बसलेली आहेत त्यांच्या अगदीच हृदयाच्या कवाक्षामध्ये घर करून बसलेला कवी आणि एक थोर समाजसेवक, म्हणजे जितके सांस्कृतिक कार्यक्रम या पालघर तालुक्यामध्ये नियोजित केले जातात एक युवक मंडळाचा विश्वस्त या नात्याने प्रत्येक ठिकाणी हिरहिरीने सहभाग घेणारे व्यक्तिमत्व आहे। मोठ्या मनाचा माणूस, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना समान वागणूक देणारे आदरणीय सन्माननीय भालचंद्र गणपत पाटील या चहाडे गावाला पडलेलं गोमटं स्वप्न असंच मी त्यांचा उल्लेख करत सध्या आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे। त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। आदरणीय सुनील भाऊ शेलार यांना आपण पाहू शकाल गेली कित्येक वर्ष या स्पर्धेकरिता ज्यांनी योगदान दिलेले आहे कार्यकारिणीमधील महत्वपूर्ण दुवा म्हणून आदरणीय करविंद दत्तात्रय पाटील यांना आपण पाहतोय स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष। तदनंतर सुनील काशीनाथ पाटील यांना आपण पाहू शकाल उपाध्यक्ष महोदय। तदनंतर दिनेश माधव पाटील यांचं देखील मनापासून स्वागत। सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावर। हॅलो संघ मालक, संघाचे संघ मालक आपणास विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे। उपस्थित संघाचे संघ मालक आपण व्यासपीठावर यायचे। तदनंतर आपण कार्यक्रम पत्रिकेनुसार मान्यवरांचं सर्व उपस्थित मान्यवरांचं शब्दसुमनाने कुणबी कलाकार प्रतिष्ठान सहर्ष स्वागत करीत आहे। मान्यवरांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यासाठी यायचं आहे। कृपया आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यासाठी यायचं आहे। तर या शाबान शेख यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। या मान्यवर आपण दीप प्रज्वलित करूयात। खूप सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल भारताची संस्कृती आहे, मी आधी देखील उल्लेख केला की जी वसुंधरा आहे वसुंधरेवरील 195 देशांमध्ये भारत हा असा एकमेव देश ज्या देशाची संस्कृती तर दीप प्रज्वलित त्या ठिकाणी केले जात आहेत। उद्घाटक महोदय आदरणीय यत्नेश संदीप पाटील बोईसर खूपच कमी वयामध्ये यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केवळ वय वर्ष 23 आपल्याला पाहायला मिळत आहेत। बोईसर विभागातील हे अनमोल रत्न साहेब या आपल्या शुभहस्ते दीप प्रज्वलित त्या ठिकाणी केले जातील। काय म्हणावं यत्नेश संदीप पाटील यांच्या बाबत, मी तर इतकंच म्हणेन की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे। यत्नेशजी संदीप पाटील यांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। एक ज्योत मांगल्याची, एक ज्योत पावित्र्याची,
एक ज्योत कुणबी समाजातील खेळाडूंच्या विकासाची आणि एक ज्योत कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या चिरकाल आयुष्याची एका जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अतिशय सुरेख असं दृश्य आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. तदनंतर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय कमलाकर रामचंद्र अधिकारी साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केले जातील. पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय यदुनाथ पुरुषोत्तम पाटील साहेब, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सरांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलित करणार आहोत. आदरणीय भगवानजी पाटील साहेब, काटाळे गावचा अनमोल रत्न सर या आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित या ठिकाणी केले जातील. आदरणीय भालचंद्र गणपत पाटील साहेब चहाडे, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त. तदनंतर आदरणीय सुनील भाऊ शेलार, विद्यमान अध्यक्ष कुणबी प्रीमियर लीग 2025. आदरणीय करविंद दत्तात्रय पाटील साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित या ठिकाणी केले जातील. या कुंदेंतू तुषारहार धवला, या शुभ्र प्रस्तावृता, या विणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभी दैवे सदा वंदिता, सामाम पातू सरस्वती भगवती निशेष झाला पहा. तदनंतर आपण प्रतिमा पूजन करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते श्री गणरायाच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे. शेषाच्या हाती धरतीच्या गतीत ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती, होऊन गेले रती महारथी, धन्य ती भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाच्या चरणी पुष्पमाळ. गणपती बाप्पा. सुंदर आणि सुरेख स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल मांगल्याचं हे वातावरण आहे. इसवी सन 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कारांची पाळंमुळं आणि भारतीय संस्कृतीची पाळंमुळं जी रोवली आणि आज त्याची बीज जी मात्र आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळत आहेत. जगभरामध्ये जरी तुम्ही गेलात तरी संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी भारताची संस्कृती आहे. परंतु त्या संस्कृती समवेत आचरण देखील महत्वाचं आहे. कारण तुमचे चरण जे आहेत ते तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु तुमचं आचरण जे आहे ते तुम्हाला साक्षात भगवंत बनवतात. खूप सुंदर दृश्य आपण पाहतोय. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकर रामचंद्र अधिकारी साहेब, विद्यमान पंचायत समिती सदस्य, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते साहेब आपण आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी. तदनंतर आदरणीय सन्माननीय यदुनाथ पुरुषोत्तम पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते महाराजांच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करायचे आहे. प्रौढ प्रताप पुरंदर, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक, रणमार्तंड, पुण्य श्लोक, सुवर्ण रत्न श्रीपती, छत्रपती, दक्षिण नायक, दक्षिण रक्षक, गाजी गणपती भूपाल, कुमान, कल्पद्रू, मनोज, महावीर, महाबाहू, महाराष्ट्र रक्षक, वीर नरेश छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खूपच सुंदर स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्पमाळ. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय भालचंद्र गणपत पाटील साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन केलं जाईल. आदरणीय बालचंद्र गणपत पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण प्रतिमा पूजन करणार आहोत. तदनंतर आदरणीय भगवानजी पाटील सर आपण देखील या काटाळे गावचं अनमोल रत्न आपण आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करायचं आहे. महाराजांचा इतिहास कधी विसरू नका. खऱ्या अर्थाने 350 किल्ल्यांचं साम्राज्य 50 वर्षांच्या कार्यकाळामध्ये. तदनंतर या आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ शेलार, विद्यमान अध्यक्ष. तदनंतर आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील साहेब या उद्घाटक महोदय आपण देखील प्रतिमा पूजन करायचं आहे. आदरणीय प्रीतम बबन पाटील, महाराष्ट्रातील दर्जेदार दुर्ग संवर्धक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर अनुयायी. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील साहेब, कुणबी प्रीमियर लीग 2025 7व्या हंगामाचे विद्यमान उद्घाटक आपण आपल्या शुभ हस्ते भगवंताच्या चरणी श्रीफळ वाढवायचा आहे. आदरणीय सन्माननीय योगेश कमलाकर नाईक,
युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते खामलोली कौच बहुमूल्य रत्न यांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे कुणबी प्रीमियर लीगच्या 7व्या हंगामामध्ये. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकरजी रामचंद्र अधिकारी साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचं आहे भगवंताच्या चरणी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत यदुनाथ पुरुषोत्तम पाटील साहेब, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचं आहे भगवंताच्या चरणी. हे गणराया, येणाऱ्या 4 दिवसांमध्ये कुठल्याही खेळाडूला दुखापत न होता, वादविवाद न होता निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडू दे, हेच साकडं भगवंताच्या चरणी आपण दान करूयात. आदरणीय सन्माननीय श्रीयुत बालचंद्र गणपत पाटील साहेब, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे विश्वस्त साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे. यलकोट यलकोट. खऱ्या अर्थाने चहाडे गावाचं ग्रामदैवत आणि त्या देवतेला मानवंदना. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय भगवानजी पाटील सर, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचं आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हा उद्घाटन समारंभ सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. कुणबी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील यशस्वी लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा. तदनंतर मी मान्यवरांना विनंती करतो, आपण खेळपट्टीचं पूजन करण्याकरिता मुख्य खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. तसेच दोन्ही संघांमधील खेळाडू आपण लाईन अप करून घ्या अगदीच मुख्य खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी. तर सध्या आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर आदरणीय यज्ञेश संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकर रामचंद्र अधिकारी, आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. विद्यमान पंचायत समिती सदस्य, या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय सन्माननीय यदुनाथ पुरुषोत्तम पाटील खारेकुरण गावचं बहुमूल्य रत्न, या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. तदनंतर आदरणीय बालचंद्र गणपत पाटील चहाडे, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे विश्वस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. समवेत संपूर्ण KPL कार्यकारिणी आहे आणि त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून अनेक मोठी नावं ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील उद्घाटक महोदय, युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते क्रिकेटची देवता अर्थातच यष्टांच्या चरणी पुष्पमाळ आणि श्रीफळ अर्पण करायचं आहे. तर ही अशी एक जागा आहे, अर्थातच मुख्य खेळपट्टी क्रिकेटची देवता आपल्याला दाखवली जाते. अर्थातच यश खेळपट्टी मुले अनेक धर्म, अनेक जाती एकत्रित. आज भावाभावामध्ये वाद आहेत, घराघरामध्ये वाद आहेत, ही अशी एक जागा आहे जेथे अनेक धर्म आणि अनेक जाती एकत्रित एक सूत्रात गुंफल्या जातात. त्यातच क्रिकेटची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचं पूजन आपल्याला पाहायला मिळतं उद्घाटकांच्या शुभ हस्ते. जेव्हा 25 जून 1983 मध्ये भारत पहिल्यांदा विश्वविजेता झाला, खरं तर भारत आणि पाकिस्तान ही फाळणी झाली होती. हिंदू मुस्लिम हा वाद तीच आपल्याला त्या काळात बघायला मिळायचा, परंतु क्रिकेटमुळे हे वाद देखील संपुष्टात आले आणि म्हणूनच ही खेळपट्टी अशी आहे ज्या खेळपट्टीने तुम्हा आम्हा सर्वांना एक खेळाडू म्हणून ओळख दिली, आपल्या गावाचं नाव दिलं, समाजाचं नाव मिळवून देणारी
आणि म्हणून या जागेचा तो खूपच मोठा आहे. हॅलो हॅलो आदरणीय सन्माननीय श्रीयुत कमलाकर रामचंद्र अधिकारी साहेब, विद्यमान पंचायत समिती सदस्य यांना मी तदनंतर विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे. आदरणीय सन्माननीय यदुनाथ पुरुषोत्तम पाटील सूर्यवंशी ज्ञाती देखील आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचं आहे. त्याहून आपल्याला पाहायला मिळत आहे अधिकारी आणि सरांच्या शुभ हस्ते सुरेख दृश्य अगदी केलेला आहे. आदरणीय सन्माननीय योगेश कमलाकर नाईक खामलोली युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आदरणीय प्रशांत रामचंद्र अधिकारी स्वागत करीत आहोत या स्पर्धेअंतर्गत. तदनंतर मी विनंती करतोय आदरणीय यज्ञेश संदीप पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करावं. या स्पर्धेचे विद्यमान उद्घाटक महोदय, शिकण्यासारखं खूपच आहे. केवळ वर्ष 23 आणि 23 वर्षांमध्येच आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये उद्घाटक महोदय म्हणून लाभलेले आहेत. आणि ही उंची उगाचच नाही तर त्यामागे प्रचंड कष्ट आहेत. शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. आदरणीय सन्माननीय योगेश कमलाकर नाईक कामलोली गावातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सरांच्या शुभ हस्ते श्रीफळ या ठिकाणी अर्पण केला जातोय. खूपच कमी वयामध्ये क्षेत्रामध्ये ज्यांनी गरुड झेप घेतलेले आहे अशा आदरणीय योगेश कमलाकर नाईक आणि सरांच्या शुभ हस्ते श्रीफळ या ठिकाणी अर्पण केला जातोय. तदनंतर डीजे ऑपरेटरला मी आपण राष्ट्रगीत आहे ते रेडी ठेवायचं आहे. सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. तदनंतर नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे जे आहेत ते खेळाडूंना शुभेच्छा देतील. सर्वांना विनंती आहे आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत त्या बाजूला करा, आहेत ते देखील बाजूला. कधी विसरू नका, पुस्तकामध्ये आपल्या भारत देशासाठी अनेकांनी प्राणांचं बलिदान दिलं हे वाचणं खूप सोपं आहे, परंतु बलिदान या शब्दाचा जो आशय आहे तो फार मोठा आहे. आणि देशभक्तांचा मान आणि सन्मान ठेवण्यासाठी आपापल्या जागेवरती उभं राहा. कॅप आणि गॉगल्स बाजूला करा ही विनंती. डीजे ऑपरेटर आपण रेडी आहात का? ओके, धन्यवाद. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता के. परेड विश्राम. तदनंतर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय श्रीयुत यज्ञेश संदीप पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. आयकॉन खेळू आपण या.
तीर्था वॉरियर्स गोवाडे विपक्ष PS कुणबी किंग अशा दोन टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. आपण पाहू शकाल केवळ वय वर्ष 23 आदरणीय सन्माननीय श्रीयुत यज्ञेश संदीप पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. चॉईस हवी आहे का? चॉईस द्या दोन्ही संघांना. हॅलो PS कुणबी संघाचे संघ मालक सन्मान्य श्री प्रशांतजी रामचंद्र सातवी पुढे आणि तीर्था वॉरियर्स संघाचे संघ मालक सन्मान्य श्री सचिन किसन पाटील गोवाडे. उच्चार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया जर आपण पाहिली तर तीर्था वॉरियर्स संघ मालक श्री बिपिन नंदकुमार पाटील धन्यवाद मनोज पाटील. टॉस आपण जिंकलाय. आकाश काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण खेळपट्टी आहे आणि समावेश जर आपण विचार केला तर पहिला दिवस आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 45 ते 50. कोणती स्टार कास्ट तुम्ही घेऊन आले त्या मॅच मध्ये? आनंद पाटील, समीर पाटील, समीर सचिन पाटील आहे. चातक पक्षी जो असतो, चातक पक्षाचे एक वैशिष्ट्य आहे तो फक्त वर्षा ऋतूचं जे पाणी असतं तेच प्राशन करतो. कधी जमिनीवरचं जल प्राशन करत नाही. तुझी प्रतीक्षा करत असतो. तू प्रतीक्षा केली होतीस का KPL ची? खूप या खेळाबद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटने तुला आजपर्यंत काय काय दिलंय? खूप काय दिलंय. सुट्टी पाहिजे. टॉसची प्रक्रिया जिंकून प्रथम क्षेत्र तीर्था वॉरियर्स गोवाडे गत वर्षीचे विजेते डिफेंडिंग चॅम्पियन्स. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल भाविक विनोद घरत आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. प्रथम बॅटिंग करायचे आहे. काय वाटतं आयडियल स्कोर? 60 ते 65 आणि त्याकरिता महत्वपूर्ण फलंदाज धीरज ढोणे, मी स्वतः आणि हितेश पाटील. नक्कीच. KPL या स्पर्धेची किती प्रतीक्षा करत असतोस आणि या स्पर्धेवरती तुझं किती प्रेम आहे? हॅलो अपेक्षा करतो. सर्व मान्यवरांना विनंती शेवटचा आहे प्रश्न आहे. संघाच्या खेळाडूंना अंतर्गत आपण क्रिकेटच्या शुभेच्छा देण्यासाठी माध्यमातून यायचे. एक असा दिवस आला की तुला दोन खेळाडूंना एक ऑप्शन दिला तुझ्या समोर, परंतु एकाचीच निवड केली. दोन इंटरनॅशनल खेळाडूंची नावं समोर ठेवली आणि फक्त एकाची तुला निवड करायची आहे. एकालाच तुला भेटता येईल. तर तू कुणाला निवडशील? रवींद्र जडेजा की मग रोहित शर्मा? रोहित शर्मा. तर भाविकसाठी जोरदार यांचा गजर आला पाहिजे. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. तर टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण झाली. वॉरियर्स गोवाडे डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि प्रथमतः 5 षटकांच्या सामन्यामध्ये क्षेत्र रक्षण करणार आपण पाहू शकताय. खेळाडूंच्या माध्यमातून खूप सुंदर ऍटमॉस्फिअर या ठिकाणी क्रिएट केला जातोय. अनेक शुभेच्छा पहिल्या सामन्याकरिता. मोठी स्टारकास्ट या ठिकाणी जोर आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा एक सर्रास खेळाडू आहेत. रोहित शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश दिनेश पाटील कोकणेरचा ब्रँड, भाविक विनोद गरज, धीरज ढोणे, हार्दिक पाटील. त्यानंतर आपण पाहू शकतायत लंकेश भीमा सातवी. एकापेक्षा एक खेळाडू आदित्य गोविंद गरज त्याच संघातून बिलॉंग करतो. आपण PS कुणबी किंग या संघाचा सध्या विचार करतोय. त्यानंतर कुणाल सुदाम पाटील देखील या टीम मधून बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आकाश निलेश पाटील, नितीन सा, त्यानंतर चिन्मय दिसले आपल्याला पाहायला. गोवाडे हा संघ आहे. त्याच संघातून आनंद किशोर पडवले, त्यानंतर वैभव चंद्रकांत खंडी बिलॉंग करतायत तीर्था वॉरियर्स गोवाडे. गत वर्षी देखील खेळण्याची नामी संधी त्यांना मिळाली. सचिन किसन पाटील स्वतः संघ मालक. त्यानंतर आपण पाहू शकाल शुभम बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व दिग्गज मान्यवर खेळाडूंना शुभेच्छा. एक नावं कुणबी समाजाच्या माध्यमातून उत्तुंग असा झरा असलेले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अगदीच मेगा स्क्रीन सर्व. त्यानंतर अजय भास्कर पाटील कमलोली युवा उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश नाईक, प्रसाद मधुकर आणि खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. स्पर्धेचे अध्यक्ष सुनील भाऊ शेलार कोकणेर, गावसाई कोहिनूर सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. सुनील काशीनाथ पाटील, साईनाथ पाटील, योगेश विश्वनाथ पाटील, करविंद दत्तात्रय पाटील, सर्व दिग्गज मान्यवरांच्या माध्यमातून खेळाडूंना अनेक अनेक शुभेच्छा. आता मी विनंती करेन आदरणीय यज्ञेश संदीप पाटील साहेब, आपण फलंदाजीचा आस्वाद घ्यायचा आहे उद्घाटक महोदय, आणि गोलंदाजी करण्याकरिता
तर आपण पाहू शकाल स्वतः उद्घाटक महोदय, यंग अँड डायनामिक बिझनेसमॅन, यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, कुणबी प्रीमियर लीगच्या या 7व्या हंगामाचे उद्घाटक महोदय, आदरणीय सन्माननीय यज्ञेश संदीप पाटील होईल सर, आणि सरांच्या शुभ हस्ते अगदीच या स्पर्धेचा पहिला लॉफ्टेड स्ट्रोक आपण अनुभवू शकलात. खूप सुंदर दृश्य. तर उद्घाटन समारंभ सोहळा जो आहे तो अगदीच समारोपाकडे वाटचाल करू लागलाय. कपिल पाटील बहाडोली गावचं कोहिनूर ज्यांचं खूप सुंदर छायाचित्रण आपण पाहू शकलात या उद्घाटन समारंभ सोहळ्याकरिता. पाटील नेटवर्क्स सुंदर प्रक्षेपण सध्या आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय